जिजे आलास? आणलंच दागिना? वय हे बघ. मामी कुठे आहे? अरे जेडी आणि पुष्पी रानात गेल्या. कधी येणार मग? येईल की आता. बर हे दागिने ठेव तुझ्याकडे. आजा, हे दागिने करण्यासाठी जेवढं कष्ट समाधानच्या वडिलांनी घेतल्यात तेवढंच कष्ट ते परत मिळवण्यासाठी समाधानाने घेतल्यात. आज सकाळी पैसे देताना तुला म्हणला का नाही तो की तायडीचे दागिने परत आण? मला तवाच ह्यांची आठवण झाली. आता हे दागिने कुणाकडे जातील तर ते फक्त माझ्या नाचण्याच्या हातातच जातील. आता तू पण ह्या दागिन्यांचं नाव परत काढायचं नाहीस? अजिबात नाही जिजे. या दागिन्यांकडे मी परत बघणार बी नाही. आता हे दागिने माझ्या बायकोच्याच हातात पडतील. आजा, दागिने सोडवल्या शेवटी मामाच उपयोगी पडला नाही. वय लय हलकं वाटते बा. आता होईल तेवढं लवकर मामाचे पैसे परत करतो. काहीतरी काम बघायला पाहिजे आता. कर कर लवकर परत कर. आणि हो, अरे तुला एक सांगायचं राहूनच गेलं की, अरे राहुल्याने विके आल्याला तुझ्याकडं. अरे ते विकेचं काम झालं आर्मीचं. काय? हो अरे तुझा मोबाईल लागत नव्हता म्हण. अगं मग आता पहिल्यांदा इकेला भेटायला पाहिजे. जा जा पहिल्यांदा भेटून ये जा. हा चला की आता किती वेळ थांबायचं? कुणी? आपण वय वय शीतल येऊन दे की. शीतल आली की आपण टोकूया. काय तुम्ही पण बावटासारखं करताय? ती आली की टोकाल घेऊ, ती आली की टोकाल घेऊ. आता 2 दिवसांनी आम्ही वारीला निघणार आहे. मग त्याआधी सगळी कामं आटपाय नको का? वहिनी, पहिली टोकणी तिच्या हात हवी असं आम्हाला वाटतंय. पण ती आली नाही तर काय करायचं? अहो अक्का येते म्हणल्या ना ती, मग येईल की. अगं वय पण कधी? आधीच किती वेळ थांबलोय. चुकलंच आपलं. तिला घेऊनच इकडे यायला पाहिजे होतं.